खानदेश स्पेशल रेसिपी आहे आज बरं का। वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी आणि वरणावर मस्त तुपाची धार, बट्टी मोडून मस्त खायचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। गव्हाचं पीठ घेतले, करमर दळून आणलेले आणि त्यात रवा टाकलाय, चवीनुसार मीठ टाकले, जिरे घ्यायचे, मस्त हातावर क्रश करून ओवा टाकलेला आहे, बेकिंग सोडा टाकायचा थोडासा, चिमटभर हळद टाकायची आणि छान मस्त गरम तेलाचं मोहन द्यायचं। पीठ मस्त प्रकारे असं एकजीव करून घ्यायचं आणि छान पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण आता बट्टींचं पीठ तयार करून घेऊ। बट्टींचं पीठ तुम्ही बघू शकताय, तशा प्रकारे गोळा तयार झाला आहे। आता ह्या चपातींचे आपण गोळे जसे करतो तसे चपात्यांचा गोळा करायचा आणि चपाती लाटून घ्यायची। त्यावर आपल्याला मस्तपैकी तेल लावायचे। असे सर्व प्रकारचे गोळे आपल्याला चपातीसारखेच लाटून घ्यायचे। त्याच्यावर तेल आणि मस्त असे फोल्ड करून आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। आणि तुम्ही स्टीमर असेल तुमच्याकडे, त्यात पण तुम्ही स्टीम करू शकतात। बट्टी वाफवून घ्यायची आहे आपल्याला। तर मग मी इडलीच्या पात्रात जसं आपण इडलीला स्टीम करून घेतो तसंच बट्टीला करून घेणार आहोत। आणि आपण चेक करून घ्यायचं, चाकूच्या साहाय्याने चेक करायचं झालेले आहेत का नाही। बट्टीला जर आपल्या चाकूला जर बट्टी जर लटकलेली नसेल, पीठ ते चिपकतं ना, ते जर चिपकलेलं नसेल तर समजायचं आपली बट्टी तयार आहे। आता माझ्या बट्ट्या झालेल्या आहेत तयार वाफवून। आता ते फ्राय करायची वेळ आली आहे। आता हे बघा, कट करून घेणार आहोत। कट करून घेतल्यानंतर लेयर बघू शकतात तुम्ही किती सुंदर दिसत आहेत। आणि आपण गोळा असं पाण्यात पण तुम्ही वाफवू शकता, ती वेगळ्या प्रकारची आहे। पण ही बट्टी खूप टेस्टी आणि हिचा टेस्ट असा हुरूप लागतो। ती पाण्यामुळे थोडं चवीला चव बिघडू शकते, आपण बट्टी जर त्या पाण्यात जर वाफवून घेतो त्या। आणि हे बघा, गरम तेलात आपण एक एक बट्टी मस्त फ्राय करून घेणार आहोत। आता सर्व बट्ट्या आपण तळून घेणार आहोत, लालसर कलर येईपर्यंत छान बट्ट्या आपण मस्त। लेयर बघा ना किती सुंदर दिसत आहेत ना। आपल्याकडे गेस्ट आलेत, श्रावण पण चालू आहे। श्रावण महिन्यात तर नक्की बनवा तुम्ही। हे बघा किती सुंदर दिसत आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।